ठाण्यात हॅलो ठाण्याचा राजा गोविंदा पथक हे खूप जुनं गोविंदा पथक आहे आणि यावेळेस 5 ठिकाणी लावले, नुसते लावले नाही तर यशस्वीपणे लावले आणि यशस्वीरित्या खाली उतरले। या एवढं सगळं करताना कोणालाही जरा सुद्धा दुखापत झाली नाही। ते सांभाळून मी त्याच्या प्रॅक्टिसच्या वेळेला आलो होतो, तेव्हा जाता बघत होतो अख्खी टीमवर्क कसं करतात हे त्यांनी दाखवलं। सगळ्या टीमला एकत्र ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं गोविंदाचं नियोजन त्यांनी केलं। कुठेही घाई नाही, गडबड नाही आणि अत्यंत नियोजनबद्धरित्या त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं थोडं आहे। हे सगळं करताना हे सगळे जेवढे आता मोठ्या सगळे पदक दिसत आहेत ते सगळे पदक त्यांनी यावर्षीच्या अंगीत मिळालेले आहेत। मला वाटतं त्यांच्याकडे जागा मिळणार नाही पदक ठेवण्यासाठी किंवा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाकडेच एवढी जागा असणार नाही, एवढे पदक त्यांनी मिळवलेले आहेत। आणि हा बाल गोपाळ सगळ्यात वरती होता ना, तुला भीती नाही वाटली काय रे? म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक धोर्यानं कसं सामोरं जायचं, कुठल्याही आव्हानाला सामोरं जायला ही हंडी तयार आहेत। मी त्यांना शुभेच्छा देतो। या वर्षी सगळ्यांनी 8 थर लावले, पण पुढच्या वर्षी 9 थर किंवा 10 थर विश्वविक्रमाला लवकरात लवकर ते गवसणी घालतील। त्यांच्याकडे टीमवर्क करण्याची शक्ती आहे आणि देव त्यांना ही शक्ती देऊ। पुढच्या लवकरात लवकर विश्वविक्रमाला सर्वात प्रथम त्यांच्याकडनं गवसणी घातली जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय महाराज।